माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी स्नेहा. भगवंताला प्रणाम करून मी तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहे. लक्षात ठेवा, कर्माचे फळ हे आपल्याला नक्की मिळते. आपण आज पहिल्या अध्यायात पाहिलंय की अर्जुन म्हणतात की मला युद्ध करायचे नाही. दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण त्यांना समजवतात की तुला युद्ध हे करावेच लागेल. तुझा धर्म तुला सांगत आहे की तू युद्ध कर. युद्धक्षेत्र हे आपल्यात आहे. ते दोन मार्ग आहेत. एक निष्काम कर्मयोग आहे आणि दुसरा ज्ञानयोग. या ज्ञानयोगात तुम्ही हरलात तरी तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि जिंकलात तरी मोक्ष प्राप्ती होईल. तृतीय अध्यायात अर्जुन म्हणतात माझ्याकडे दोन मार्ग आहेत. एक कर्मयोग, निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग. पण मला कळत नाही कोणता मार्ग मी अवलंबू, कोणता योग्य. तेव्हा भगवंत त्याला उत्तर देत म्हणतात दोन्ही मार्ग तुला कर्म हे करावेच लागेल. ह्या दोन्हीत कर्माशिवाय कोणी राहू शकत नाही. आपण झोपलेलो असलो तरी आपण कर्म करतच असतो. झोपेत सुद्धा आपण स्वप्न बघत असतो. त्यामुळे कर्म हे आपल्या हातून होतच असतं. कुठलाही मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्म न करण्यापेक्षा कर्म केलेलं उत्तम. ध्यान करण्यास सुरुवात केली पाहिजे. परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच कर्म आहे. यज्ञ म्हणजे काय हे श्रीकृष्णाने या अध्यायात सांगितलेलं आहे. प्रजापती ब्रह्माने यज्ञाचे सृष्टीकरण. जोपर्यंत ध्यान करायला आपण बसतो, जेव्हा आपण ध्यान करायला बसतो पण आपलं मन लागत नाही. पण जर आपण सद्गुरूंच्या सानिध्यात गेलो तर ते सद्गुरू आपल्याकडून मेडिटेशन करून घेतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण ते करू शकतो. त्यात आपली दैवी संपत्ती म्हणजे चांगल्या गुणांचे गुण वाढतात आणि वाईट गुण आपण नष्ट होतात. जे लोक महापुरुषांचे आचरण करतात ते लोकही कर्म करत असतात. भगवंत म्हणतात हे पार्था, मला तर कर्म करायची काहीच गरज नाही. आणि माझ्याकडे काही कर्म आहे तरी मी कर्म करत असतो. कारण बाकी लोक मला फॉलो करतात. माझ्या पथावर ते चालणार आहे. जर मीच असा राहिलो तर तेही कर्म करणार नाही आणि प्रजेचे हनन होईल आणि हे पाप लागेल. तसेच काही महापुरुष आहेत, त्यांनी जर ध्यान केले नाही तर लोकही ध्यान करणार नाही, मेडिटेशन करणार नाही, देवाचं प्रार्थना करणार, देवाचं नामस्मरण करणार नाही. तर त्यांना ते करावं लागतं. लोकांसाठी त्यांना ते करावं लागतं. जे लोक काम, क्रोध, राग, द्वेष ह्या गुणांमध्ये अडकलेले आहेत ते भगवंताची भक्ती करू शकत नाहीत. भगवंताची जर भक्ती करायची असेल तर काम, क्रोध, राग, द्वेष हे जे शत्रू आहेत त्यांच्यावर आपला विजय मिळेल. त्यांना नष्ट करणे म्हणजेच युद्ध आहे. तुम्ही जर मोक्षाचा मार्ग भगवंताने आपल्याला सांगितला एवढा तरी काही लोक तो मार्ग अवलंबत नाही. ते पापाचेच आचरण करतात. असं का होत? तर भगवंत म्हणतात की काम, क्रोध, राग, द्वेष हे आपल्या शरीरात शत्रूसारखे असतात. ते इंद्रियांमध्ये असतात. आपण आपल्या इंद्रियांवर जर कंट्रोल केला नाही तर आपण ते आपल्याला मोहात अडकवतात आणि आपल्याकडून असुर कृत्य होतात. ते
होऊ नयेत म्हणून ह्या काम, क्रोध, राग, द्वेष यांच्यावर आपण मोक्ष त्यांच्यावर आपण कंट्रोल केला पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष मिळेल. अशा प्रकारे तृतीय अध्याय शत्रू विनाश प्रेरणा हा इथे समाप्त होत आहे.